तुम्हाला मी सांगितलं होतं की मंदिर आहे ते बघा, मंदिरांची प्रतिकृती हे खजुराहो येथील मंदिर आहे। या मंदिराद्वारे आपल्याला इतिहास समजून खजुराहोचा तोंड फुटतो। अशा पद्धतीने मंदिरांची प्रतिकृती आहे। हे संपूर्ण मंदिरांचे पुस्तक आहे, हे पूर्ण दाखवणं शक्य नाही। त्यानंतर आहे इतिहासाची लिखित साधन। सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं होतं की आज्ञापत्रे बघा, हे या पुस्तकातील काही आज्ञापत्र आहेत तुम्हाला दाखवतो। हे आज्ञापत्रे एका राजाने आपल्या सरदारांना लिहिलेली ही आज्ञापत्र आहे, तर त्याचा समावेश इथे केलेला आहे। या आज्ञापत्राद्वारे आपल्याला हे सगळं आज्ञापत्र आहेत, सगळी पुस्तकामध्ये लिहिलेली आहे। त्यानंतर तुम्ही बघितलं असेल मालिकांमध्ये जुन्या काही मोबाईल किंवा पत्र वगैरे काही नव्हतं, तर ते अशा प्रकारचे संदेश विशेष दूतामार्फत एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे करायचे। तर अशा प्रकारचं हे आज्ञापत्र घेऊन त्यांचा विशेष एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे एक राजा दुसऱ्या राजाकडे पाठवायचा। त्यानंतर आहे बघा, तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे पुराण ग्रंथ हे बघा, महाभारत रामायण हे सगळं अशा पद्धतीने वापरायचे। अशा पद्धतीने बांधून ठेवतात आणि त्यानंतर हस्तलिखित साधन आहे, हाताने लिहिलेली आहे भागवत।